गेल्या 3-4 दिवसापासून जो सातारा शहरात आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय, त्याच्यामुळं साताऱ्यातील काही घाट रस्ते हे धोकादायक बनलेले आहेत. आपण आता उभे आहोत हा साताऱ्याकडून कासकडे जाणारा यवतेश्वर घाटाचा परिसर आहे आणि या यवतेश्वर घाटामध्ये रात्री उशिरा ही दरड कोसळली आहे. ह्या दरड कोसळल्यामुळं वाहनधारकांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागतोय. एकेरी वाहतूक आता या घाटात सुरू आहे, परंतु रात्री उशिरा दरड कोसळल्यामुळं अजूनपर्यंत प्रशासन इथं पोहोचलेलं नाहीये आणि वाहनधारकांना सुद्धा जीव मुठीत धरून इथं प्रवास करावा लागतोय. हे घाट आतापर्यंत पर्यटकांनी कायम गजबजलेले असतात आणि रात्री उशिरा पडल्यामुळे, दरड पडल्यामुळे तसा कोणताही धोका किंवा जीवितहानी किंवा कुठेही नुकसान झालं नाही, परंतु वाहनधारकांना सुद्धा सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून याआधी सुद्धा देण्यात आलेला आहे. आणि एकूणच आता या भागामध्ये पावसाची जी रिपरिप सुरू आहे, याच्यामुळे या भागातील दरड पडण्याचे प्रमाण, मग यवतेश्वरचा घाट असेल किंवा महाबळेश्वरकडे जाणारा केळघरचा घाट असेल, अशा काही घाटांमध्ये दरडीचे प्रमाण हे या भागात वाढलेलं आहे. त्यामुळं इथं प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी सावधगिरीनं प्रवास करण्याचं आवाहन करण्यात येत आहे. ओंकार कदम, साम टीव्ही न्यूज, यवतेश्वर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.